नमस्ते मुलांनो, कसे आहेत? छान. आज आपण इयत्ता 6वी इतिहास शिकणार आहोत. त्याच्यामध्ये धडा 6वा, त्याचं नाव काय, जनपदे आणि महाजनपदे, भाग 3 बघूया. मगध. नाव काय राज्याचं? नाव काय? मगध. हे मगध राज्य बिहारमधील, आत्ताच्या बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा आणि बंगालचा काही भाग. मगध हे राज्य म्हणजे काय तेव्हाचं? तर आत्ताचं बिहारमधील पाटणा शहर, गया शहर या शहरांच्या जवळचा, आसपासचा म्हणजे काय, जवळचा, आणि बंगालचा, आणि बंगाल ह्या बंगालचा थोडा काही भाग म्हणजे मगध राज्य होय. राजगृह ही राजधानी होती आणि राजगृह हे मगधमधील मुख्य ठिकाण होते. पाटलीपुत्र ही नवी राजधानी झाली आणि राजगृहाच्या नंतर हे पाटलीपुत्र ही नवी राजधानी ठिकाण मुख्य ठिकाण झाले. महागोविंद या वास्तु विशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता आणि हा जो राजा आहे त्याचं नाव काय? बिंबिसार. कोण? बिंबिसार याचा राजवाडा, राजवाडा कोणी बांधला? कसं कोणी असं काम केलं, असं बांधलं कोणी? महागोविंद या वास्तुविशारदाने. आता जसं इंजिनियर तसं तेव्हाचं वास्तुविशारद जे घराचे असं आखणी असं करतात आणि कसं छान असेल ते बोलतात, त्या महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा याचा हे राजवाडा असं बांधला होता. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता आणि जीवक हा प्रसिद्ध महत्वाचा वैद्य म्हणजे काय, डॉक्टर, बिंबिसाराच्या दरबारात होता. या राजाच्या असं दरबारात, राज्यात काम करायला होता, बघायला होता. बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते आणि बिंबिसार या राजाने गौतम बुद्धांचे शिष्यत्व म्हणजे काय, त्यांना असं त्यांच्याकडून शिकायचं, त्यांना असं मुख्य असं बोलायचं, त्यांना असं मानायचं, काय शिष्यत्व पत्करले म्हणजे स्वीकारले, असं स्वीकारले होते. कोसल व अवंती ही महाजनपदे मगधात विलीन झाली आणि त्याच्यानंतर कोसल, अवंती हे 2 शहरे मगध या राज्यामध्ये असं विलीन झाली, एकत्र झाली. मगध साम्राज्याचा उदय. आता मगध या साम्राज्याचा उदय, सुरुवात कसं झालं ते आपण बघू. बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू यानेही मगधाचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. बिंबिसाराचा मुलगा, त्याचं नाव काय, अजातशत्रू यानेही मगधाचा असं विस्तार, असं वाढवायला, विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. याने सुद्धा मगध असं वाढवायचं धोरण स्वीकारले. अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली आणि अजातशत्रू याच्या काळात मगध राज्य असं भरभराटीला आले, त्याची प्रगती खूप झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि या अजातशत्रूने असं धर्म कोणता? बौद्ध धर्म असं स्वतःहून असं स्वीकारला होता.
अजातशत्रू नंतर होऊन गेलेल्या मगधाच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्वाचा राजा होता आणि अजातशत्रू याच्या नंतर होऊन गेलेल्या मगधाच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्वाचा राजा होता. त्याच्या काळात अवंती, कोसल आणि वत्स ही राज्य मगधाला जोडली गेली. कोणाच्या काळात? शिशुनाग याच्या काळात अवंती, दुसरा कोसल आणि तिसरा वत्स ही राज्य मगधाला जोडली गेली. त्याने काय केलं? असं लढाई केली. शिशुनागने असं लढाई केली आणि कोसल, वत्स आणि अवंती ही यांना असं जिंकून घेतलं आणि ते सगळं मगधामध्ये जोडली. मगधात एकत्र झाली. उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधाच्या अंमलाखाली आला आणि मग उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधाच्या अंमलाखाली आला. मगधामध्ये सगळे हे विलीन झाले. सर्व राज्य कोणते? मगध साम्राज्याचे नंद राजे. आता मगध साम्राज्याचे नंद राजे इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या म्हणजे किती वर्ष? 40 वर्ष कोणते राजे होते? नंद राजे. काळात मगध साम्राज्यावर नंद राजांची सत्ता होती. कधी? इसवी सन पूर्व ख्रिश्चन जन्माच्या अगोदर किती वर्ष? 364 ते इसवी सन पूर्व जन्माच्या अगोदर 324 म्हणजे किती वर्ष? 40 वर्ष नंद राजांची मगध साम्राज्यावर नंद राजांची सत्ता मुख्य होते. हे सर्व कोण आहेत? नंद राजे. बिंबिसार, अजातशत्रू, उदयीन, मूळ, नागदशक असे अजून बरेच राजे होते. कोणते? नंद राजे. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंद राजांनी निर्माण केली. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंद राजांनी निर्माण केली. सुरुवात केली. काय? पायी चालणारे सैन्य. दुसरं घोडदळ, घोड्यावर असं बसून लढणारे सैन्य. तिसरं रथदळ, रथांवर असं बसून लढणारे सैन्य. चौथा हत्तीदळ, हत्तीवर असं बसून असं लढणारे सैन्य. अशी मोठी शासन व्यवस्था नंद राजांनी सुरुवात केली होती. नंद राजांनी वजन मापाची प्रमाणित पद्धत सुरू केली. आज आपण जे असं वजन मापाचं हे जे असं उपयोग करतो, वापरतो, ते कोणी शोधून काढले? तर नंद राजांनी वजन मापाची पद्धत सुरू केली, शोधून काढली. हे नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद होते आणि नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव काय? धनानंद. याचे नाव काय? धनानंद
होते. धनानंदाच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले आणि मगधाचे जे मुख्य ठिकाण होते ते कोणाच्या काळात, राजा धनानंदच्या काळात कारकिर्दीत चंद्रगुप्त एका तरुणाचे नाव काय, चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी एखादी गोष्ट असं मिळवायचीच, महत्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र ठिकाण असं जिंकून घेतले. कोणाच्या कारकिर्दीत, धनानंदच्या कारकिर्दीत. नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. कोणी, चंद्रगुप्त मौर्य याने धनानंदचा असं पराभव केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. मौर्य साम्राज्याचा पाया असं सुरुवात केली. थँक्यू. समजलं?